अधिक महिन्याची पौर्णिमा ही अत्यंत दुर्मिळ आणि शुभ मानली जाते. असं म्हणतात की या रात्री केलेले काही छोटे उपाय घरातील नकारात्मकता दूर करतातच, पण धनलक्ष्मीची कृपा सुद्धा मिळवून देतात. मग या रात्री कोणत्या 5 गोष्टी तुम्ही करू शकता आणि कोणते हे खास उपाय आहेत, चला बघूया. नंबर 1. रात्री तुळशीजवळ गाईच्या तुपाचा दिवा लावल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा कमी होते आणि देवी लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी हे शुभ मानले जातं. नंबर 2. पूजेनंतर शंखध्वनी केल्याने घरातील वातावरण शुद्ध होतं, अशी श्रद्धा आहे. अनेक लोक मानतात की शंखध्वनीमुळे सकारात्मक ऊर्जा वाढते आणि भगवान श्री हरिविष्णूसह माता लक्ष्मीचीही कृपा प्राप्त होते. नंबर 3. घराच्या प्रत्येक कोपऱ्यात थोडंसं गंगाजल शिंपडल्याने सुद्धा मानसिक शांतता आणि सात्विक वातावरण निर्माण होतं, असं मानलं जातं. नंबर 4. पौर्णिमेच्या रात्री चंद्राला पाहून शांत मनानं चंद्राला अर्घ्य देत ओम चंद्राय नमः या मंत्राचा जप केल्याने मनातील तणाव आणि अतिविचार कमी होण्यास मदत मिळते, अशी श्रद्धा आहे. नंबर 5. रात्री झोपण्यापूर्वी काही मिनिटं ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा लक्ष्मी मातेचं नामस्मरण केल्याने अधिक मासात अधिक पटींनी फळ प्राप्त होतं, असं म्हणतात. कारण अधिक मास हा भगवान श्रीहरिविष्णूंचा प्रिय महिना मानला जातो आणि जिथे आपण भगवान श्रीहरिविष्णूंना प्रसन्न करतो तिथेच देवी लक्ष्मी माता सुद्धा प्रसन्न होते आणि आपल्याला अधिक पुण्य प्राप्त होतं, अधिक पटींनी त्यांची कृपा प्राप्त होते, असं सांगितलं जातं. मग अधिक महिन्यात आपणही हे 5 उपाय करून पहा आणि आपल्याला आलेले अनुभवही शेअर करायला विसरू नका.